नमस्कार मंडळी. चला तर तांदळाच्या खीरची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. तर तीच कशी बनवते ते पहा. तर त्यासाठी 4 चमचे तांदूळ अशा पद्धतीने भाजून घेतलेले आहेत. तर आता हे थंड पाण्यामध्ये आपण भिजत घातलेत. 20 मिनिटामध्ये तांदूळ छान भिजले जातात. तुमच्याकडे वेळ असल्यास जास्त भिजले तरी हरकत नाही. इथं आपल्याला वेलची पावडर बनवायची, त्यासाठी वेलची गरम करून घेतली होती. तर आता इथे काजू बदामाची भरट करून घेतली. त्याचमध्ये लगेच तांदळाची सुद्धा आपण प्युरी तयार करून घेतली. इथे कढई ठेवायची. कढईमध्ये 2 ते 3 चमचे साजूक तूप घातलं. तुपामध्ये किसून घेतलेलं खोबरं घालायचं. त्यानंतर काजू बदामाची भरडसुद्धा घालायची. थोडंसं खोबऱ्याचा कलर चेंज झाल्यावर त्यानंतर दूध घालायचं. आवश्यकतेनुसार तुम्हाला जेवढी खीर बनवायची तेवढं घालायचं. नंतर तांदळाचं दूध घालायचं, हलवत राहायचं. यामध्ये पाव वाटी साखर, पाव चमचा वेलची पावडर घालायची आहे आणि याला ढवळत राहायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता छान दाटसर आणि पांढरी शुभ्र खीर तयार होते. तर तुम्ही ही खीर कुठेही कुठल्याही कार्यक्रमाला नक्कीच बनवू शकता. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.